बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सेकंड टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने इंडियाला 10 विकेट्सने हरवलेलं आहे. सेकंड टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने पण डॉमिनेट केलेलं आहे आणि इंडियाला आरामात त्यांनी हरवलेलं आहे. फर्स्ट टेस्ट जी पर्थमध्ये झाली होती त्याच्यामध्ये इंडियाने डॉमिनेट केलं होतं आणि फर्स्ट टेस्टची आरामात जिंकली होती. त्याच्यामुळे असं वाटत होतं की बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची सिरीज जी आहे ती इंडिया आरामात जिंकू शकेल, पण ही समोर ऑस्ट्रेलिया आहे, ते कमबॅक करतात. सेकंड टेस्ट ही डे नाईट टेस्ट होती आणि डे नाईट टेस्टमध्ये इंडियन बॅट्समन नेहमीच स्ट्रगल करतात आणि नेहमीप्रमाणेच त्यांनी या टेस्टमध्ये सुद्धा स्ट्रगल केलेलं आहे. कोणत्याही बॅट्समनला सेकंड टेस्टमध्ये स्कोअर करता आलेला नाही. इंडियन बॅट्समनचा हायेस्ट स्कोअर जो होता तो 42 रन्स होता आणि तो नितीश रेड्डीचा आहे. म्हणजे जर स्कोअर कार्ड बघितला तर इंडियाची फर्स्ट बॅटिंग होती. फर्स्ट इनिंग्समध्ये इंडियाने फक्त 180 रन्स स्कोअर केले. त्याच्यामध्ये हायेस्ट स्कोअर हा नितीश रेड्डीचा होता, तो 42 रन्स. आणि मिशेल स्टार्कला यशस्वी जयस्वालने टू स्लो म्हणून फर्स्ट टेस्टमध्ये स्लेश केलं होतं, त्या मिशेल स्टार्कने 6 विकेट्स घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने आपल्या फर्स्ट इनिंग्समध्ये 334 रन्स स्कोअर केले आणि त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे जी वाट लावलेली आहे ती ट्रेव्हिस हेडने लावलेली आहे. त्यांनी एकट्याने 140 रन्स स्कोअर केले आणि त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियाला 154 रनची लीड भेटली होती. ती लीड भेटल्यानंतर इंडियाने सेकंड इनिंग्समध्ये एक्सपेक्ट होतं की काहीतरी इंडिया फाईट बॅक करेल, पण सेम स्टोरी रिपीट झाली आणि इंडिया 175 वर ऑल आउट झाला. 175 वर. आणि याच्यामध्ये सुद्धा हायेस्ट स्कोअर होता नितीश रेड्डीचा, जो 42 रन्स होता. बाकी कोणत्याही बॅट्समनने काहीही केलं नाही आणि ऑस्ट्रेलियाला फक्त जिंकण्यासाठी 18 रन्स काढायचे होते, ते त्यांनी सेकंड इनिंग्समध्ये काढले. आता ही सेकंड टेस्ट इंडिया जी हरला आहे त्याचा परिणाम झाला आहे WTC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा जो पॉईंट्स टेबल आहे त्याच्यावर झालेला आहे. इंडिया फर्स्ट टेस्ट जिंकल्यानंतर फर्स्ट पोझिशनला होता, पण आता WTCच्या पॉईंट्स टेबलमध्ये इंडिया थर्ड पोझिशनला गेलेला आहे आणि फर्स्ट पोझिशनला आता ऑस्ट्रेलिया गेलेला आहे. सेकंड पोझिशनला साऊथ आफ्रिका आहे. WTCच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी इंडियाला आता अजून डिफिकल्ट झालेलं आहे, कारण इंडियाला WTCच्या फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर आता जे या सिरीजमध्ये 3 टेस्ट राहिलेले आहेत त्या 3ही टेस्ट इंडियाला जिंकावं लागतील, तेव्हाच इंडियाचे चान्सेस आहेत WTCच्या फायनलमध्ये पोहोचण्याचे. या सेकंड टेस्टमध्ये रोहित शर्माची कॅप्टन्सी सुद्धा डिस्कशनमध्ये आहे. रोहित शर्माची बॅटिंग तर आउट ऑफ फॉर्म आहेच, पण रोहित शर्माचं कॅप्टन्सी सुद्धा आउट ऑफ फॉर्म आहे. ते न्यूझीलंडच्या सिरीजमध्ये सुद्धा दिसलं होतं की त्याची कॅप्टन्सी ही आउट ऑफ फॉर्ममध्ये आहे. तसेच विराट कोहलीच्या बॅटिंग बाबत पण डिस्कशन सुरू झालेले आहेत आणि अश्विन बाबत सुद्धा डिस्कशन सध्या चालू झालेले आहेत. त्याच्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली आणि अश्विन यांच्या रिटायरमेंट बाबत आता डिस्कशन सुरू झालेले आहेत.